सुप्रभात सगळ्यांना. होममेकर योगिनी व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक बघा स्वागत. तिकडे मन्या बसलाय. मी ते रात्रीचं त्याला घरात ठेवत नाही ना, आणि त्याला पण बसायचं नसतं. त्याला बसायचं नसलं की तो खिडकी वाजवतो आणि घराच्या बाहेर जातो. आता बघा तिथे बसलाय, दिसत नाही आहे कॅमेऱ्यामध्ये. तर रात्रीचे 12 वाजलेत, झोपच नाही लागली मला अजून. आता सकाळी मी उठले, पहिली येईल हा मन्या आणि ते छोटं मांजरीचं पिल्लू. पहिले त्यांना खायला द्यायचं, मग माझी सकाळची कामं सुरुवात होणार. मन्या काय करतो? मॉर्निंग, सुप्रभात सगळ्यांना. आता सकाळचे 4:15 वाजलेले आहेत. मला रात्री 2:30 वाजले तरी झोप नव्हती आणि आता गजर झाल्यावर उठवत ना, तर उठले. 4:15 वाजलेत सकाळचे. बिनसाखरेचा चहा करते. हा आता सकाळचा आमचा आला होईल पहिला चहा आणि नाश्त्यानंतरचा चहा पिण्यासाठी. मांजर काय अजून आमची सोनाली अजून आलेली नाही आहे, रात्रभर भटकती आहे बाहेर. तर मी सगळ्यात पहिले आधी कणिक भिजवून घेते, मग चवळीची भाजी, कांदा मिरची सगळं भाजीची तयारी चिरून घेते, म्हणजे कणिक पण भिजेल. भाजी फोडणीला टाकेपर्यंत, भाजी चिरून भाजीला फोडणी टाकेपर्यंत आता ही व्यवस्थित कणिक भिजेल. भाजी फोडणीला टाकेपर्यंत, भाजी चिरून भाजीला फोडणी टाकेपर्यंत आता ही व्यवस्थित कणिक भिजेल. आता ही दिवसभराला ओजस तेजस आणि मिस्टरांसाठी होईल. मिस्टर आता गावावर नाही येता येत, आता ते येतील. शनिवारी गावाला गेले होते मिस्टर. आता काल रातराणीने चिपळूणवरनं निघालेत विठ्ठलवाडी बसने, आता येतील. त्यामुळे मिस्टर पण आता आज डबाने येतील. त्यामुळे मिस्टरांना डब्यात आणि रात्री जेवायला आल्यावर कामावरनं, त्यांची हा आठवडा सेकंड शिफ्ट आहे, त्यामुळे रात्री आल्या जेवायला मिस्टरांना, तेजसला, ओजसला डब्यात, मिस्टरांना डब्यात आणि रात्री जेवायला अशा ह्या पोळ्या होतील. मला काय ज्वारीची भाकरी करीन दुपारी, कामवाली बाई देईल करून. ती येता येईल कामवाली बाई 9 वाजता केरला आधी करायला, ती देईल मला करून माझ्यासाठी भाकरी. मला कारण काय एवढं सगळं झेपत नाही, भाकरी पोळी सगळं एकदम. तिला पोळ्या पण सांगतो आम्ही करायला कामवाली बाईला, पण आता ह्याला सकाळी लवकर जायचं असतं ओजसला, म्हणून मी त्याच्या पोळ्या करते, मी सगळ्यांच्याच करून टाकते. चला तर भाजी चिरून घेते. बारीक गॅसवर चहा आता होतो आहे. कणिक भिजेल भाजी चिरून, भाजी फोडणीला टाकेपर्यंत. हे बघा 5:30 वाजलेत पहाटेचे. आत्ता मॅडम आल्या आहेत खिडकीतनं. काय ग, रात्रभर खिडकीतनं इथे हळूच पटकन पळून गेलीस? हां, दिवसभर भटकत होतीस तरी गेलीस. चल ये चला या. आमचे मॅडम आल्या. मॅडम आता झोपतील. हां, आवडते जागी बसलेत मॅडम, त्यांच्या खिडकीतनं आले आहेत ते. चला, तरी खिडकी उघडी होती तरी ओरडते, मी आले ओरडत होती. चला, हां चला. आता काय झोपायचं का? झालं भटकून आता काय झोपायचं? हां, आता काय झोपायचं का? बरं झोपा. खायचं प्यायचं नाही आहे वाटतं. थंडी आहे ना सध्या, म्हणून मी असं तिच्या पिंजऱ्याला हे केलेलं आहे, उभे यायला. आणि आतमध्ये तर असतंच अंथरलेलं.
तिच्या आवडीचं पांघरून. काय खायला द्यायचं आता? बर. करते हा. आता मॅडमना ताजं पाणी हवं असेल, ठेवलेलं पाणी पिणार नाहीत मॅडम, बाहेर रस्त्यावरचं पाणी पितील घाणेरडं, पण घरात आल्यावर त्यांना ताजं पाणी द्यायला लागेल आता. मी आजारी पडल्यापासून हल्ली 7-8 महिने झाले कामवाली बाईलाच सांगतो आम्ही पोळी भाकरी करायला. आता ओजसला डबा द्यायचा असतो, म्हणून मग मी सकाळी त्याच्यासाठी पोळ्या करते, तर त्या बाकीच्यांच्या पण पोळ्या करून टाकते. मग कामवाली बाई येईल, तिला माझ्या पुरत्या भाकऱ्या सांगते मग मी करायला. आताच कालची पोळी भाकरी शिल्लक आहे. आता आज नाश्त्याला फोडणीची भाकरी आणि फोडणीची पोळी असं दोन्ही एकत्र मिक्स फोडणीची पोळी करणार. आता चहा करून झालेला आहे. आता हे दूध तापायला म्हणून फ्रीजमधलं दूध आहे, तापायला म्हणून वाटीत असं गरम करत ठेवलं आहे. ते गरम चहावरती असं दूधवरती तापत ठेवलं आहे. बरोबर ते चहा पियाला घेईपर्यंत बरोबर गरम होतं छान. गॅसची बचत पण होते. चला, माझ्या मिरच्या चिरून झालेल्या आहेत, तर भाजी घेते चिरून. आम्हाला खरं तर आता जेवण विकतच आणायची वेळ आलेली आहे, इतकी माझी तब्येत खराब असते. दिवसेंदिवस माझी तब्येत जरा जास्तच खराब होत चाललेली आहे, पण विकतचं आवडत नाही मला स्वतःच. मग मी आपलं हळूहळू मला जसं सोपं पडेल तसं कारक होईल अशी तयारी करून ठेवते आणि मग जेवण बनवते. कारण मला स्वतःलाच विकतचं जेवण आवडत नाही. बाकीचे काय खातात नाईलाज झाला तर एखाद दिवस, पण मला स्वतःला आवडत नाही. बाकीचे काय आनंदाने खातील आमच्या घरातले, पण मला स्वतःला आवडत नाही. विकतची ना पोळी आवडत ना भाकरी आवडत. त्यामुळे मग कामवाली बाईला पोळ्या भाकऱ्या आम्ही सांगतो. पण आता ओजसचा डबा चालू झाल्यापासून पोळ्या मीच करायला लागली. त्याच्याकडनं फक्त भाकरी घेते करून. मला मानेचा पाठीचा कमरेचा स्पॉन्डिलिसिस झाला आहे गेली 3 वर्षापासून, त्यामुळे नारळ पण तिच्याकडनंच खरवडून घेते मी. साफसफाई, केरला आधी जी कामं सगळी तिच्याकडनं मी करून घेते, ती सगळी कामं मी आधी करायची. मग मिस्टर घरात असले की मिस्टर कपडे वाळत टाकतात, कारण मला नाही ते सगळं कपडे वाळत टाकायला गेलं की चक्कर येते स्पॉन्डिलिसिसमुळे. मिस्टर घरी नसतील तर मग कामवाली बाईला सांगते कपडे वाळत, कारण मला कपडे वाळत टाकण्यासाठी मानवर केली ते खांदे भरून येतात, मान खांदे पाठ, आणि मग मला चक्कर येते स्पॉन्डिलिसिसची. आणि आता मला ते गणपतीत मरणातून वाचलेली आहे मी, त्यामुळे आता अजून एक गोळी मला ॲडिशनल ॲड झालेली आहे. आधीच्या गोळ्या होत्या त्याच्यापेक्षा अजून एक गोळी ॲड झालेली आहे, तसं परत होऊ नये म्हणून एक गोळी डॉक्टरांनी वाढवली आहे. आणि मी काळजी घेते, स्वतःकडे लक्ष द्यायला लागले गणपतीनंतर, तो प्रकार झाल्यानंतर. तरी त्रास होतोच जे काय कामं करते त्याचा. मग कामं करताना त्रास व्हायला लागला मग जरा जाऊन आराम करायचा, डॉक्टरनी सांगितलं त्याप्रमाणे. डॉक्टरनी तर थांबूनच कामं करायला सांगितली, आराम करत करत. पण डॉक्टरच्या म्हणण्याप्रमाणे आराम करत राहिलं की चैन पडत नाही. कामं ठेवून कामं करायची सवय आहे मला. मग ते रिकामं मन सैतानचं तसं होतं. मग नको ते विचार मनात येत राहतात, रिकामं मन. मग आपलं हळूहळू काही ना काहीतरी काम करत राहते. डॉक्टरनी सांगितलेली काळजी घेऊन करते. मी डिशवॉशर घेतलं आहे. डिशवॉशरला भांडी लावतो, मशीनला कपडे लावतो. मग कपडे मिस्टर नाहीतर कामवाली बाई वाळत टाकते, मशीनला डिशवॉशरला भांडी होतात. कामवाली बाईकडनं केरला आधी घरातली काही साफसफाई करून घेते.
टॉयलेट बाथरूम मी नाही तिला अजून सांगत साफसफाई करायला, ते मीच करते. टाईल्स वगैरे घासायच्या असतील बाथरूमच्या तर त्या नाही घासत मी, पण बाकी जी असते साफसफाई बाथरूम टॉयलेटमधली ती मी करते रोजची. आता पण सगळे अंगाला मुंग्या येतात. झोप होत नाही, मला लागतच नाही. मला बरेच वर्षापासून त्रास आहे झोपेचा, आणि आता तो दिवसेंदिवस जास्तच वाढत चालला आहे. सांगते काय, गणपतीत मरणाच्या दारातून परत आली आहे. एकदा ट्रेलर मिळालेलं आहे मला, जवळून मरण अनुभवलं आहे. वाचले, ही लॉटरीच आहे माझ्यासाठी. मी वाचले. मला तर मी वाचीन वाटलंच नव्हतं. मी मिस्टरांना सांगून ठेवलेलं सगळं, मरण जवळ अनुभवल्यामुळे गणपतीतच. माझ्या पैशाचं, दागिन्याचं काय करायचं, अगदी माझ्या अस्थी कुठे विसर्जन करायच्या हे पण सांगितलं होतं मी मिस्टरांना, माझ्या जीवाचं. कारण मला गॅरंटी नव्हती. गणपतीत मला मी जवळनं मरण अनुभवलं आहे. भाजी चिरून झाली आहे, कांदा चिरते, भाजी फोडणीला टाक. हे कांद्यातलं ना हे काढून टाकायचं हां, त्याच्यामुळे पोटात दुखतं. हे जे असतं ना देठ कांद्यातलं ते घ्यायचं नाही. त्या देठाचं घेतलं की पोटात दुखतं. मी चवळीची पालेभाजी भाजी करते. आता थंडीच्या छान भाज्या येतात ना, मी या शेतातनं जे विकतात ना भाज्या गावठी, त्यांच्याकडून घेते भाज्या. त्या भाज्यांची चव वेगळी असते. दुकानातल्या त्या रस्त्यावरती लोकल भाज्या मिळतात गटाराच्या पाण्यावरती उगवलेल्या, त्या नाही घेत मी. त्या थोड्या स्वस्त असतात आणि दिसायला पण त्या वेगळ्या असतात. आणि शेतातनं डायरेक्ट विकायला आलेली भाजी ते वेगळ्या ठिकाणी बसलेले असतात घेऊन टोपल्यातनं. गावठी बायका, गावठी भाज्या असतात त्या, आदिवासी बायका घेऊन येतात, त्यांच्याकडून घेते मी पालेभाजी. त्यांच्याकडे ज्या भाज्या असतील विकायला त्या आधी त्यांच्याकडनं घेते, आणि मग त्यांच्याकडे ज्या भाज्या आपल्याला हव्या त्या नसतील, फळभाज्या पण काय काय विकतात, मग त्यांच्याकडे ज्या असतील तेवढ्या घ्यायच्या, नसतील त्या मग घ्यायच्या दुसऱ्या दुकानातनं. शेतकऱ्याकडनं मी बायका त्या घेतात ना, आदिवासी बायका बसतात, त्यांच्याकडनं घेतली ना भाजी तर थोडे पैसे जास्त असतात. म्हणजे 20 रुपयाची बाहेर जर मेथीची भाजी मिळत असेल त्यांच्याकडे 30 रुपयाला असते, पण ती भाजीच वेगळी असते. त्या बायका घेऊन येतात, त्याची चवीत फरक असतो, दिसायला फरक असतो. त्यांच्याकडच्या सगळ्या बायकांकडनं आणलेल्या भाज्यांची चव खूप छान असते. चला, कांदा चिरून झाला आहे, भाजी चिरून झाली, मिरची चिरून झाली. आता भाजी फोडणीला टाकते. तेल तापत ठेवले. मोहरी तडतडल्यानंतर मी मिरच्या टाकल्या. एवढ्या मिरच्या वगळल्या. मिरची छान फ्राय झाली की हिंग आणि हळद घालणार. मिस्टर आले. छान झाली मिरची फ्राय. तर हिंग घालते. हळद घालते. आणि हा सगळा कांदा घालून घेते. मिस्टर आले गावावरून आत्ता जस्ट. भाजी पुरता चिरून घेतला आधी कांदा, आणि आता फोडणीची पोळी भाकरीसाठी चिरून घेते. ये हे बघा, या मांजरीचं पिल्लू सेम आमची सोनासारखं आहे.
आता सकाळची मला घाई आहे म्हणून त्याला दूध दिलं आहे पहिला. भात कालवायला आत्ता मला काही वेळ नाही. शिल्लक आहे भात थोडा त्यांच्यासाठी ठेवलेला कालचा, पण आत्ता मला काही कालवत बसायला वेळ नाही म्हणून दूध दिलं आहे. बघा झालं दूध पिऊन. हां बरं, आता दुपारी येते. हां बातू, जा 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 लपून जा. ते बघ कुत्री आली. तुमचे मॅडम बघा कुठे झोपल्या. अंघोळीचं पाणी तापत ठेवले ओजससाठी. माझ्यासाठी चहा गरम करत ठेवला आहे. आता सकाळचे 6:15 वाजून गेले, 6:20 झाले. सकाळी उठल्या 5:15 वाजता मी पहिले थायरॉईडची गोळी घेते ना, म्हणून मग आता चहा पिते. तोवर एका साईडला भाजी होती आहे. चहा पिते आणि पोळ्या करायला घेते. भाजीत मीठ साखर टाळायचं कूड घालून झालं आहे. आज माझ्याकडे खावलेला नारळ नाही आहे. काल माझ्याकडनं नारळ आणायला मला विसरायला झालं बाईकडनं खरवडून घ्यायला, म्हणून मी आज फक्त दाण्याचं कूड घालते. तरी भिजत घातलेले बदाम सोललेत आणि आता हे डब्यात ठेवते. आता हा डबा पण ते ओजसला घेऊन जायला देणार ड्रायफ्रूटचा. उद्या गुळ शेंगदाणे देईन ड्रायफ्रूटसोबत. आज शेंगदाणे भाजलेले नाही आहेत माझे. आता ह्याच्यात साखर घातली मी, आता ह्याच्या ओजसला देणार. माझ्यासाठी म्हणून बिनसाखरेचा चहा करते सगळ्यांना, आणि ज्यांना कोणाला हवं तसं ते त्यांना साखर घालून घेते. आता उठलं आहे ओजस, 6:30 वाजले सकाळचे. आता ओजस चहा ब्रेड खाऊन जाईल. मल्टीग्रेन ब्रेड आहे हा. भाजी गार करत ठेवली आणि आता ह्या 12 पोळ्या करून घेते. 12 पोळ्या होतील. तेजसचं लागेल आता पाणी तापत ठेवायला. झाल्या आहेत म्हणून मी आता ह्या गरम तव्यावरती, गॅस बंद केलेला, गरम तव्यावरती माझ्यासाठी परत चहा गरम करत ठेवला आहे. तेजसचं पाणी तापत ठेवलं आहे. ह्या माझ्या पोळ्या करून झालेल्या आहेत. आता सगळ्या पोळ्यांना साजूक तूप लावते आणि डब्यात भरते. डिशवॉशरला भांडी पण लावलेली आहेत. हे टोमॅटोचं सार करते आहे. नारळाचं दूध घातलं आहे त्याच्यात. टोमॅटो उकडून घेतले आणि टोमॅटो मिक्सरला फिरवताना त्याच्याबरोबर फोडणीची मिरची म्हणजे मिरचीचं लोणचं घातलं आहे. मिक्सरला टोमॅटो बारीक करायच्या वेळेला, पेस्ट करायच्या वेळेला. नारळाचं दूध, तूप जिरं मिरची, तूप जिऱ्याची फोडणी, तूप जिरं कढीपत्ता, हळद हिंग फोडणी, थोडंसं लाल तिखट असं घातलं आहे. मग टोमॅटोची प्युरी टाकली, नारळाचं दूध घातलं, मीठ आणि साखर. आज आमटी नाही, आज भाताबरोबर खायला टोमॅटोचं सार. बारीक गॅसवर करत ठेवलं. वॉशिंग मशीनला कपडे पण धुवायला टाकलेले. कपडे धुणं मशीनला चालू आहे. सोना झाले की मिस्टर किंवा कामवाली बाई काय कोणते कपडे थंडी वाजते, पांघरून घालू. झोपा, थंडी वाजते ना, झोपा. घातलं तुझं पांघरून. हां झोपा. ओली दादाचे दप्तर पडलो. जायचं कशाला आडगडीत झोपायला. काहीतरी कनेक्शन लागतंच ना आमच्या चौघांपैकी कोणाचं तरी झोपताना. मी सांगितलेलं रात्रभर भटकायला. झोपा. सोना, हे सोना. सकाळचे 8 वाजलेले आहेत. मन्या शेठ सकाळी 7 वाजता येऊन बसलेले आहेत. खाऊन झालंय, झोपा. तर मी जाते आंघोळीला. आंघोळीला जाते मी.
दादा गेला ट्युशनला. तेजसची 8ची ट्युशन असते. सोना, मन्याला पांघरून घातलं तर मन्या घालून देत नाही पांघरून. मन्याला पांघरून नको असतं. सोना कशी झोपली आहे बघा आमची, पांघरुणात गुरगोटून गाड. रात्रभर भटकली आहे ना सोना. बघा काय आहे का, काय आहे का बघा. बघ पिल्लू माझं, झोपा झोपा झोपा. पाणी आलं पाणी. आता आंघोळ करते आणि मग भरते. सुप्रभात सगळ्यांना. माझी आता आंघोळ झालेली आहे. मी इथे देवपूजा करण्यासाठी या ताटलीत फुलं घ्यायला जाते. मी लावलेली झाडं आहेत. लिंबाच्या बिया टाकून आलेलं लिंबाचं झाड आहे. हे ब्रह्मकमळ. तुळस लावली त्याच्यात. हे स्ट्रीट ॲनिमलसाठी याच्यात पाणी ठेवलं आहे. डॉग, कॅट, स्ट्रीट ॲनिमलसाठी. आणि याच्यात मी निर्माल्य टाकते ह्या कुंडीत. आणि हे मनी प्लॅन्ट आणि हे तगरीचं झाड. आता ही फुलं मी काढून घेते पूजेसाठी. कोकरणाचं पण झाड आहे बघा लावलेलं मी. निळ्या रंगाची फुलं येतात त्या कोकरणीला. अशी गाढ झोपली आहे बघा पांघरुणाच्या आत. सोना, हे सोना, ऊन आहे काच ऊन आहे. गाढ झोपली अशी पांघरुणात झोपली बघा. तिचं हे पांघरुण आहे. थंडी आहे ना आत्ता, म्हणून थंडीचं हे पांघरुण आहे. ब्लँकेट तिचं. काय म्हणणं आहे? बिस्किट पाहिजे? हे घे. काय काय म्हणतो? काय बोलतो? हां, काय बोलतो? यायचे तुला घरी? यायचे माझ्या? हो. मग तुम्ही चालले आता? आता गावाला लग्नाला चालले? झोपली माऊ. ती काय खाते तिकडे? ये संपून टाकतो भात. चल संपून टाकतो भात. चल. गाड़ी निकालनी है क्या? वो कुत्ते आते हैं इसलिए मैंने लगाई. ये हो चल चल चल. हो चल चल. ये हो ये हो ये हो ये चलिए माझ्याबरोबर. काही नाही होत. चलिए हो ये हो ये. संपून टाक. चल तो भात. नाही खायचं आहे? काय झालं? ये ना. हो ये.
काही दिसत नाही एवढ्या जवळनं करतोयस ते. हां झालं. युनिफॉर्म नीट घाल. हे बघा डिशवॉशर झालेलं आहे म्हणून त्याच्यावरती असं एंड लिहून आलं आहे डिशवॉशर झाल्यानंतर. आता हे बंद करते आणि डिशवॉशर झाल्यानंतर भांडी धुवून झाल्यानंतर हे असं उघडून ठेवायचं थोडा वेळ. हे बघा कशा गरम वाफा येत आहेत. हे बघा छान भांडी चकचकीत धुवून झाली आहेत. चटका बसतोय ना. हे बघा गरम आहेत. गरम पाण्यात धुतली जातात. ते चमचे लावलेत. ते खाली असं ही भांडी लावली आहेत. छान चकचकीत धुतली जातात भांडी. एवढी तर हाताने पण नाही धुतली जात चकचकीत. आता ह्या डिशवॉशरमध्ये भांडी पण सगळी ड्रायर होऊन येतात. आता हे जरासं फक्त उघडं ठेवायचं. ही बघा दूध आणलेली आहे माझ्यासाठी. हे अमूलचं दूध 3 कॅन. हे मला 15 दिवस जाईल. 3 कॅन 15 काय 20 दिवस पण जाईल. आणि हे अमूल गोल्ड माझं हे अमूलचं स्लिम ट्रीम दूध. त्याचा हा 10:15 वाजलेले सकाळचे. नाश्ता करून झालेला आहे. डबे भरून झालेले आहेत. हे आता टोमॅटोचं सार केलेलं आहे. हे आईबाबांना नेते आहे मी. हा माझा भाजीचा डबा भरून झालेला आहे. हा आहोंचा भाजी पोळीचा डबा भरून झालेला आहे. तेजसचा डबा तेजसनी बॅगेत भरला. आता आम्ही चहा पितो नाश्त्यानंतरचा. मी तेजस मिस्टर आहो. मी आत्ता सकाळी जाऊन 9 वाजता ही फळं घेऊन आले माझ्यासाठी, मुलांसाठी, मिस्टरांसाठी. येते हा मी आजीकडे जाऊन. तू आराम कर. मी येते लवकर लवकर परत. हां दुपारी 12 वाजता मी माझ्या आईकडे गेले आणि संध्याकाळी 6 वाजता आईकडून माझ्या घरी जायला निघाले. माझी आई अंबरनाथमध्येच राहते. तेव्हा वाटेत दिसलेली ही मला स्ट्रीट मांजरं. मनी हनी मनी हे बघा इकडनं शॉर्टकटने मी आले. इथून आईकडे जायचा जरा शॉर्टकट आहे. इथून माझ्या घरीकडे जायचा रस्ता गॅस गोडाऊन इथे. ह्या शॉर्टकटनी गेलं की आईकडे लवकर जाता येतं आणि आईकडून माझ्या घरी लवकर येता येतं. आज 10-12 दिवसानंतर मी गेले होते आईकडे. रोज रोज जाणं मला आईकडे शक्य होत नाही. गावातल्या गावात आहे तरी. गावातल्या गावात असून सुद्धा मला रोज आईकडे जायला शक्य होत नाही. कारण मला झेपत नाही. घरातली पण कामं करा, आईकडे पण जा. तब्येतीच्या दृष्टीने झेपत नाही मला रोज रोज आईकडे जायचं. माझं 10-12 दिवस गेलेच नव्हते आईकडे. म्हणजे आज जाऊन चक्कर मारून आले. प्रत्यक्ष डोळ्यांनी बघून आले कशा त्यांच्या तब्येती काय. कारण फोनवरती कसं खोटं सांगतात. छान आहे छान आहे सांगतात. प्रत्यक्ष आपण आपल्या डोळ्यांनी बघून आलं की खरी खुशाली कळते.
आईबाबांची. म्हणून आता मी आईकडनं घरी चालली आहे माझ्या. काय ओ ओ झाली झोप तुझी की माझी सोनाली. हे बघ इकडे बघ कॅमेऱ्यात बघ. मम मम मम. हे बघ कॅमेऱ्यात बघ कोण आहे. चला आता 3 चणा झालेली आहे. देवापुढे दिवा, धूप, कापूर दाखवून झालेला आहे. हे बघा पोळी पण खात आहे बिचारा मांजरीचा पिल्लू. छोटंसं आहे. माझी मांजर आहे ना सोनाली, मी पाळलेली, तसंच आहे सेम असं. कोणाला पण वाटेल की तिचंच पिल्लू आहे, पण ते तिचं पिल्लू नाही आहे. भोका आहे हा. माझी मांजर आहे ती भाटी आहे. पाणी पिते बघा. हे बघ आपण दिसतो कॅमेरा तिकडे. गोंजू गोंजू गोंजू. हे बघ दिसतो कॅमेरा. छोटा छोटा मानीचं पिल्लू किती ते गुरगुरत. कसं ते गुरगुरतय. कसं ते गुलगुलत गुलगुलत गुलगुलत. छान किती दिसते मनी माऊच पिल्लो. पोट भरलं भरलं पोट. पोट भरलं का तुझं. पिल्लू बघा दूध पोळी खातंय. दूध पोळी पोळी कुस्करून दुधात घालून दिली आहे. आता रात्रीच्या जेवणासाठी आहे हा केलेला ताजा भात आणि टोमॅटोचं सार. कसं लागतंय टोमॅटो सार भात. आता मी हा भात आणि टोमॅटोचं सार आणि भात मला वाढून घेतला, तर मी जेवून घेते. दुपारच्या पोळ्या शिल्लक आहेत. मला काही रात्री पोळ्या खायच्या नसतात. ओजस तेजस आणि आहोंसाठी आहेत. मी आता फक्त रात्री भात जेवते थोडासा. चला जेवते मी. तुम्ही सगळेजण जेवलात का. शुभरात्री. व्हिडिओ इथेच थांबवते. सगळ्यांना शुभरात्री. गुड नाईट. स्वीट ड्रीम. टेक केअर. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनःपूर्वक धन्यवाद. व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमचा काय अभिप्राय असेल, तुमचं काही सूचना असेल त्या पण मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.